तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मुंबईवरून काही लोक मीटिंग करण्यासाठी आलेले असतात आणि मग त्यानंतर ते इंग्लिशमध्येच अधिपतीसोबत बोलतात. त्याला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगतात. तर अधिपतीसुद्धा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतो. आणि मग त्यानंतर मागच्या वेळीसुद्धा जो एक माणूस आलेला असतो त्याच्या लक्षात येतं की अधिपतींना इंग्लिश समजत नाही आणि त्यामुळे तो अधिपतींना म्हणतो की मी तुम्हाला मराठीतून सगळं काही समजावून सांगतो. पण अधिपती म्हणतात की थांबा, आम्हाला कळलं आहे, आता आम्ही तुम्हाला मराठीतून सांगतो, फक्त ते बरोबर आहे की नाही हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावर ते लोक म्हणतात ठीक आहे. आणि मग अधिपती ते इंग्लिशमधून जे काही बोललेले असतात त्याचं व्यवस्थित मराठीत भाषांतर करून सांगतो आणि त्यांना विचारतो की असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला. आणि त्यावर ते लोक आनंदाने हो म्हणतात. त्यांना अधिपतीचं खरंच खूप कौतुक वाटत असतं. ओंकारही खुश होतो. मात्र अधिपतीला फक्त एक शब्द कळालेला नसतो आणि मग ओंकाराने ते लोक त्याला व्यवस्थित समजावून सांगतात. त्या अधिपतीवर खूप इम्प्रेस झालेले असतात. त्यामुळे अधिपतीसुद्धा खुश होतो. सगळेच जण कौतुकाने त्याच्याकडे बघत असतात. तर दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांसोबत बोलत असते. सरांनी भुवनेश्वरी मॅडमची माफी मागितल्यामुळे ती खूप खुश झालेली असते आणि त्यांचे आभार मानत असते. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, मला तुझं म्हणणं पटलं आणि त्यानंतर मलाही असं वाटलं की मी तिच्यासोबत जे काही वागतोय ते अत्यंत चुकीचं आहे. कारण मुळात मी माणूस म्हणून असा नाही आहे, पण एवढ्या वर्षांमध्ये ती माझ्याशी जे काही वागली कदाचित त्याचाच राग म्हणून मी सुद्धा असाच वागत होतो. पण तुला मी खरं सांगतोय, जेव्हापासून मी तिची माफी मागितली आहे ना तेव्हापासून माझं मन मला खूप हलकं वाटत आहे. डोक्यावरचा खूप मोठा भार उतरल्यासारखं जाणवत आहे. आणि ते ऐकून अक्षराला सुद्धा खूप आनंद होतो. ती म्हणते पण बाबा, एक गोष्ट लक्षात ठेवा की यापुढे तुम्हाला असंच वागावं लागणार आहे. त्यावेळी चारुहास सर म्हणतात हो अक्षरा, मात्र असं वागताना मला त्रास होईल हे देखील खरं आहे, पण मी अधिपतीसाठी नक्की प्रयत्न करेल. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते हो बाबा, भुवनेश्वरी मॅडमसाठी नाही, पण निदान अधिपतींसाठी तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. अधिपती एवढी वर्ष तुमच्या समोर होते, मात्र तुमच्यापासून दुरावलेले होते. पण जर आता तुम्ही त्यांच्या आईसाहेबांसोबत चांगलं वागताय हे त्यांनी बघितलं की कदाचित त्यांचंसुद्धा तुमच्या प्रति वागणं बदलेल. ते सुद्धा तुम्हाला माफ करतील, तुमच्याशी प्रेमाने वागतील. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हो अक्षरा, मी नक्की प्रयत्न करेल. त्यामुळे तिला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमधून आलेला असतो आणि जेव्हा तो टेबलवर फाईल बघतो तेव्हा त्याला सकाळी मीटिंगमध्ये घडलेला प्रकार आठवतो. आणि त्याला मीटिंगमध्ये ज्या ज्या शब्दांचे अर्थ कळालेले नसतात किंवा अवघड वाटत असतात ते शब्द लगेच तो त्या फाईलमध्ये बघायला सुरुवात करतो. कारण त्यात अक्षराने सगळे शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार लिहून ठेवलेले असतात. आणि मग अधिपती त्यांचाच अभ्यास सुरू करतो. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते. ती म्हणत असते की अगं ताई, ती सूनबाई खूप मोठा डाव खेळत आहे. त्यावर भुवनेश्वरी विचारते पण झालंय काय. आणि त्यावर दुर्गी तिला सांगते की सूनबाईंनी अधिपतीला परीक्षेचा फॉर्म भरायला लावला. कारण तिने सकाळीच अक्षरा जेव्हा हे चारुहास सरांना सांगत होती तेव्हा ऐकलेलं असतं. आणि जेव्हा ती हे भुवनेश्वरीला सांगते तेव्हा भुवनेश्वरीला तर धक्काच बसतो. ती म्हणते हे कसं शक्य आहे. तर दुर्गी तिला सांगते की अधिपतींनी तुझ्या विरोधात जाऊन 9वीच्या परीक्षेचा फॉर्म भरला आहे. आणि त्यामुळे भुवनेश्वरी चिडून म्हणते की त्यांनी असं करायला नको होतं, मात्र त्यांना असं करायला भाग पाडणाऱ्या सूनबाईंना आम्ही सोडणार नाही. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ताई, ती सूनबाई खूप पाताळ यंत्री आहे. तिने अधिपतीला स्वतःकडे वळवले, त्यामुळे तू तिला आता सोडू नको. तर भुवनेश्वरी म्हणते की आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू आम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे मग दुर्गी तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी अक्षरावर खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे अधिपतीचा अभ्यास सुरू असतो आणि तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. तिला बघून अधिपती खूपच खुश होतो. अक्षरा त्याला मीटिंगबद्दल विचारते. तर अधिपती म्हणतो की मीटिंग एक नंबर झाली. आणि मग त्यानंतर तो मीटिंगमध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग अक्षराला सांगतो. त्यामुळे अक्षरा तर अधिपतीवर खूपच खुश होते. तिला अधिपतीचं खूप कौतुक वाटत असतं.
आणि मग ती अधिपतीला म्हणते की चला आता या पॉझिटिव्ह नोटवर आपण अभ्यासाला सुरुवात करू. आणि मग ती आणि अधिपती अभ्यास करायला बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन येतात. भुवनेश्वरी विचारत असते की आई तू चहा कशाला आणला. त्यावर आजी म्हणते की अगं तुला माझ्या हातचा चहा आवडतो ना म्हणून घेऊन आले. मात्र भुवनेश्वरी म्हणते की फक्त चहा पिऊन आमची तहान भागणार नाही, आम्ही तुला जे काम सांगितलं आहे ते सुद्धा कर. मात्र ते ऐकून आजी नाराज होते. ती म्हणते की अगं भुवे मला खरंच जमणार नाही. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की मोठ्या मालकांचा आणि सुनबाईंचा नेमका काय प्लॅन आहे, त्यांच्या डोक्यात काय शिजतंय हे आम्हाला आधीच कळायला हवं आणि ते सुद्धा तुझ्याकडूनच. आणि त्यावर आजी म्हणतात की ठीक आहे पण मला थोडा वेळ दे विचार करायला. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे हवा तेवढा वेळ घे पण वेळ हातातून जाऊ देऊ नको. आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात. दुसरीकडे अक्षरा तिच्या रूममध्ये असते. त्यानंतर अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. मात्र तो टॉवेलने केस पुसत असल्याने त्याला समोर उभी असलेली अक्षरा दिसत नाही आणि तो तिलाच जाऊन धडकतो. दोघांच्याही डोक्याला लागतो. मग ते दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात. त्यानंतर मग अक्षरा अधिपतीसाठी चहा बनवायला चाललेली असते पण अधिपती तिला थांबवतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही कुठेही जायचं नाही, आज चहा आम्ही बनवणार कारण तुम्ही आमच्या गुरु आहात आणि आम्ही तुमचे शिष्य, त्यामुळे गुरुनी काही करायचं नाही, सगळी कामं शिष्य करणार. मात्र अक्षरा म्हणते की असं कसं, आता आपण घरात आहोत आणि घरात असताना आपण नवरा बायको आहोत ना. आणि त्यावेळी अधिपती खुश होत म्हणतो म्हणजे चला तुम्ही मान्य केलं तर. त्यावर अक्षरा पटकन म्हणते की तसं नाही पण आपण मित्रमैत्रीणसुद्धा आहोत ना. त्यावर अधिपती म्हणतो हो आपण लग्नाआधीपासून मित्रमैत्रीण आहोत, त्यानंतर नवरा बायको झालो, पण आपलं लेटेस्ट नातं आता गुरु शिष्याचं आहे, त्यामुळे मीच आपल्यासाठी चहा बनवणार. पण अक्षरा काही ऐकत नाही आणि ती घाईघाईत बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र तिच्या पायाला ठेच लागते. पोटामधून रक्त येत असते. त्यामुळे अधिपती तिला बेडवर बसायला सांगतो आणि तिच्या जखमेवर औषध लावतो. अधिपती घेत असलेली काळजी बघून अक्षरा त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर ती पुन्हा उठून बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र मग अधिपती तिच्यावर ओरडतो आणि तिला खाली बसायला सांगतो आणि तो स्वतः बाहेर जाणार पण अक्षरा पुन्हा एकदा उठून उभी राहते. त्यामुळे तो तिला स्टॅच्यू करतो. त्यामुळे अक्षरा म्हणते की हे काय चाललंय तुमचं, ओव्हर म्हणा. मात्र अधिपती काही ओव्हर म्हणत नाही आणि तेवढ्यात अक्षराला कॉल येतो. त्यामुळे मग अधिपती नाईलाजाने ओव्हर म्हणतो. अक्षरा पटकन कॉल रिसीव्ह करते पण अधिपती मुद्दाम तिला पुन्हा एकदा स्टॅच्यू म्हणतो. त्यामुळे अक्षरा म्हणते की अधिपती आईचा फोन आहे मला बोलू द्या. त्यामुळे मग अधिपती हसतच ओव्हर म्हणतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर आई आणि अक्षरा गप्पा मारत असतात आणि मग बोलता बोलता अक्षरा आईला अधिपतींनी परीक्षेचा फॉर्म भरला आहे हे सांगते. त्यामुळे आईला सुद्धा खूप आनंद होतो. दुसरीकडे आजी देवीसमोर उभ्या असतात. त्यांना सतत भुवनेश्वरीचं बोलणं आठवत असतं. काय करावं हे सुचत नसल्यामुळे त्या देवीसमोर उभ्या राहिलेल्या असतात आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते आजींना काय झालं आहे ते विचारतात. आजी म्हणतात की काय करावं तेच सुचत नाही, खऱ्याच्या बाजूने उभं राहावं की नात्याच्या बाजूने. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की तुमची अवस्था तर रणांगणावर असणाऱ्या अर्जुनासारखी झाली आहे. त्यावर आजी म्हणतात खरं आहे पण मग मी करू काय. आणि त्यावेळी चारुहास सर त्यांना विचारतात पण तुम्हाला अशा प्रश्नात कोणी अडकवलं आहे, भुवनेश्वरी देवीने का. आणि त्यावर आजी म्हणतात की तसं नाही. त्यावर चारुहास सर म्हणतात की आम्हाला कळतंय पण नेमकं काय झाले ते तरी सांगा. मात्र आजी म्हणतात की ते तर आम्हालाही कळत नाही आहे, जेव्हा मला समजेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. त्यावर चारुहास सर म्हणतात ठीक आहे पण एक गोष्ट नक्की की जेव्हा असा प्रश्न पडतो ना तेव्हा आपण खऱ्याच्याच बाजूने उभं राहायचं, सत्याची बाजू घ्यायची. त्यावर आजी म्हणतात हो पण हे फक्त बोलायला सोपं वाटतं, करायला नाही, कारण शेवटी काही झालं तरी माझी आईची माया आहे. आणि त्यावर चारुहास सर हो म्हणतात आणि हसतच तेथून निघून जातात. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.